वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय तो गोलंदाज आर्यन. आर्यन आर्यनांचा पहिला चेंडू सामना करेल तो सूरज. पहिला चेंडू आणि पंच आम्हाला सांगतात वाईट अतिरिक्त असा हा चेंडू अतिरिक्त धाव श्री गणेश आवतोय. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि सूरजाच्या खेळीचा अंत झालाय. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यामध्ये यश होतंय ते म्हणजे आर्यन यांना. आर्यनचा पुढील चेंडू सामना करतो तेजस. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण तो निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं षटक म्हणता येईल ते आर्यन यांचं. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आणि शुभम कुठलीही चूक करत नाहीये आणि झेलबाद झालाय तो तेजू आणि तेजू यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे सागर. यावेळेला मोठा फटका आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषेपार 6 धावांसाठी. नक्कीच थोडीशी हवा शांत झाली होती आणि त्याचाच फायदा घेतलाय तो म्हणजे सागर यांनी आणि चेंडूला पाठवलाय सीमा रेषेपार 6 धावांसाठी. यावेळेला मात्र नो बॉल आणि नो प्लस 3 अशा मिळतील 2 अशा 3 धावा. एकच आहे ना. 9+2 अशा मिळतील तर 3 धावा. धावसंख्या झाली ती 10. पुढे चेंडू चांगला फटका हाय अँड हँडसम षटकार चेंडूला पाठवला सीमा रेषेपार 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 16. काय फटका साकारला होता तो म्हणजे ऋषी यांनी इनसाइड आउटच्या माध्यमातून षटकार. यावेळेला मात्र हवेच्या विरुद्ध मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान करण पाटील यांचं इथे आगमन झालं आहे. त्यांनी व्यासपीठावर येऊन शोभा वाढवायचे. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो नचिकेत. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक. पहिला चेंडू वाईट. धावसंख्या झाली ती 17. यावेळेला पुन्हा मोठा फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलाय 1 डाऊन सीमा रेषेपार 4 धावांसाठी. चांगली फलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे सागर. अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक. 5 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू देखील वाईड होता यावेळी देखील वाईड. पुन्हा एकदा मोठा फटका मारला होता परंतु तिथे शुभमकडनं चूक होते आणि तिथे 2 धावा घेण्यामध्ये यश होते ते म्हणजे सागर यांना. आणि 2 धावांनी धावसंख्या झाली ती 20. धावसंख्या झाली ती 24. 2 चेंडू आणि 24 धावा. 2 चेंडू आणि 24 धावा. यावेळेला मात्र मोठा फटका मारला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक बॉल पकडतील फेकतील अशा 3 क्रिया करतील तोपर्यंत 3 धावा घेण्यामध्ये यश होत आहे ते म्हणजे सागर आणि ऋषी या जोडीला. सागर यांच्या खात्यामध्ये 3 धावा जमा होत आहेत. 3 चेंडू अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. एक चांगली सुरुवात देखील म्हणता येईल. यावेळेला मात्र हवेच्या विरुद्ध चेंडूला पाठवला सीमा रेषेपार 6 धावांसाठी. एक चांगला फटका ऋषी याच्या बॅटमधून.
यावेळी देखील आपण पाहिलं होतं एक इनसाइड आउटचा फटका, त्यानंतर मात्र हवेच्या विरुद्ध एक षटकार ठोठावलाय, तो म्हणजे ऋषी यांनी. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न, पण तू यावेळेला मात्र यश येत नाही. यावेळेला 2 धावा घेण्यामध्ये यश येत आहे आणि पाहता पाहता भावेश पकडतील, फेकतील, तोपर्यंत 3 धावा घेण्यामध्ये यश येत आहे. 3 धावा पूर्ण केल्या आहेत. आर्यन थर्ड अंपायर रेफर करतायत, परंतु इथे कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. शेवटचा चेंडू, धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 36. या वेळेला काय फटका सजवलाय, चेंडूला पाठवलाय सीमा रेषेपार 6 धावांसाठी. नक्कीच चांगली फटकेबाजी पाहायला मिळते ती सागर आणि ऋषीद्वारे, आणि धावसंख्या झाली ती 42. अजूनही शेवटचं षटक शिल्लक. काय फटकेबाजी काय केली आहे ती सागर आणि ऋषी या जोडीने. नक्कीच सूरज सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर देखील आपल्या संघावरती दडपण येऊ दिलं नाहीये, ते म्हणजे सागर आणि ऋषी या जोडीने. सूरज आणि तेजू बाद झाले होते. यावेळेला वाईड, आणि वाईडमुळे धावसंख्या झाली होती 43. आणि यावेळेला चेंडू गेला घोषित क्षेत्रात. यावेळेला मात्र ऋषी बाद झालाय. धावसंख्या 3, धावसंख्या 44. अजूनही 4 चेंडू शिल्लक, धावसंख्या 44. यावेळेला मात्र अविनाश यांना चेंडू काही कळत नाही आणि गिरकी घेऊन फक्त निर्धाव चेंडूची सांगता. काही षटक हातात होतो वैभव, एक डावखुरा हाताचा गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात, बाईकचा थ्रो बाईक +1 अशा 2 धावा. एकच धाव मिळेल, बाईकच्या स्वरूपाची फक्त एकच धाव मिळणार आहे, आणि एका धावेने धावसंख्या झाली ती 45. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. नो बॉल, आणि एक धाव पूर्ण केले. आणि पाहता पाहता शेवटचा चेंडू, धावसंख्या झाली ती 47. रनआउट झालाय, रनआउट मुळे बॉल काउंट 47. विशाल, आणि विशाल याच्या बॅटमॅनला मोठा फटका आला आणि चेंडूला पाठवले सीमा रेषेपार 6 धावांसाठी. आणि या 6 धाव्याने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 53, आणि जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजे योगेश इलेव्हन या संघासमोर. एक चांगला फटका सजवला तो विशाल यांनी.
पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. तर मग इथे मिस टाइम आहे आणि ते सागर कुठलीही चूक करत नाहीये आणि आर्यन हा बाद होतोय. आर्यन याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो वैभव, एक डावकुरे हाताचा फलंदाज वैभव. जर वैभव याने 2 चेंडूवरती 2 षटकार मारले तर त्याला 2 प्रेस्टीज असणार आहेत, प्रेस्टीज असणार आहेत. नॉन स्ट्राईक घेतला वेदांत. काय फटका सजवलाय वैभव यांनी. अनुभव अनुभव आणि फक्त अनुभव आणि अनुभवाच्या जोरावर मारलेला हा षटकार. चेंडूला पाठवला सीमारेषे पार 6 धावांसाठी. नक्कीच अनुभव काय असतो याचं उत्तम उदाहरण देताना वैभव पुन्हा एकदा मोठा फटका मारला होता, परंतु या वेळेला मात्र बाद होतोय तो म्हणजे वैभव आणि वैभवाच्या खेळीचा अंत होतोय. त्रिफळाचीत झालेत वैभवाची जागा भरून काढण्यासाठी होता तो शुभम. शुभमसाठी फुलटॉस चेंडू होता. तिथे एसटीच्या पाठी चांगलं एसटी रक्षण, परंतु एक धाव काही रोखू शकणार नाही ते म्हणजे सूरज. दरम्यान इथे ज्युनियर अविनाश यांचं इथे आगमन झालंय. धावसंख्या झाली ती 7. अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडू आणि 7 धावा. इथे मोठा फटका मारत होता वेदांत याला, परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक संपलंय ते म्हणजे पहिलं आणि एका षटकाचं समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 2 गडी बाद 7. 2 गडी बाद 7 अशी ही धावसंख्या. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो पियू. पाहूया पियू कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पियू यांचा पहिला चेंडू, मोठा फटका आणि चेंडूला पाडवला सीमारेषे पार 6 धावांसाठी. नक्कीच जर हा सामना जिंकायचा असेल योगेश इलेव्हन या संघाला तर शुभम याला चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण शुभम आणि वेदांत यांच्यामध्ये ताकद आहे. यांनी आधी देखील ते करून दाखवलंय, परंतु आता फायनलचा हा सामना इथे देखील त्यांना तशीच फलंदाजी करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. अजूनही या षटकातील 5 चेंडू शिल्लक. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका सजवला होता तो शुभम यांनी. दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगलं कमबॅक म्हणता येईल ते म्हणजे शुभम मार्फत. शुभम यांचा पुढील चेंडू, पियू यांचा पुढील चेंडू. या वेळेला मात्र 1 धाव पूर्ण केली आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या आहेत त्या म्हणजे पियू यांनी. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. या वेळेला मात्र त्रिफळाचीत केलंय ते म्हणजे शुभम यांना. शुभम यांच्या आवाकाच्या बाहेरचा चेंडू यष्टीला उद्ध्वस्त केलाय ते म्हणजे गोलंदाज पियू यांनी. भावेश याच्यामध्ये देखील ती धमक आहे. आधी देखील आपण पाहिलंय भावेशाने मोठे फटके खेळलेत आपल्या संघासाठी. तू यावेळेला 1 धाव पूर्ण केले, दुसरी धाव देखील पूर्ण केले. पाहूया तिसरी धाव पूर्ण होते का आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण करण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे भावेश यांना. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 18. अजूनही 36 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 7-36 असं हे समीकरण. थोडासा एकतर्फी होणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवरती
शेवटचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला पाठवलं सीमारेषे पार 6 धावांसाठी. अजूनही 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 6-30 असे हे समीकरण. वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी संघाचा कर्णधार सूरज. सहा चेंडू आणि 30 धावा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु फक्त एकच धाव मिळणार आहे. अजूनही समीकरण असेल ते 5 चेंडू आणि 29 धावा. आता एकच धाव. आता मात्र हवेच्या विरुद्ध तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल. 5 चेंडू 29 ची गरज. हवा आहे आणि हवेच्या विरुद्ध तुम्ही मारण्याचा प्रयत्न. आणि यावेळेला मात्र झेल झालाय आणि विशाल कुठलीही चूक करत नाहीये. विशाल कुठलीही चूक करत नाहीये आणि झेल बाद झालाय तो म्हणजे वेदांत. आणि वेदांत याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे या संघाचा कर्णधार योगेश. आणि यावेळेला बाद आहेत का? बाद आहेत. झेल बाद झालेत. झेल बाद झालेत ते योगेश. योगेशांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो ग्रीष्मा. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. यावेळेला भावेशाच्या बॅटमॅन निघालेला मोठा फटका. चेंडू हे चाललाय सीमारेषे पार 6 धावांसाठी. शेवटचा चेंडू. यावेळेला देखील त्याच दिशेने पण तो यावेळेला विशाल कुठलीही चूक करत नाहीये आणि भावेश बाद होतोय तो झेलचीच्या स्वरूपात. आणि सामना जिंकलाय तो म्हणजे प्रणिका 11 या संघाने. लास्ट बॉल कॉल बिल त्यांनी काहीच नसते.